नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरती जे CBIनं ईडीनं जे आरोप केले होते शराब म्हणजे दारू घोटाळ्याचे, दारूचे जे नवीन काय टेंडर काढले होते किंवा काय असेल त्याचा घोटाळ्याचे आरोप केले होते आणि ते आरोप करून त्यांना बदनाम केलं. दिल्ली ताब्यात काढून घेतली त्यांच्या ताब्यातून. म्हणजे भाजपला जे प्रेरित होतं, जे भाव होतं ते त्यांना आता मिळालेलं आहे. म्हणजे दिल्ली ताब्यात घ्यायची होती ती त्यांनी घेतलेली आहे. आता ईडीचं ते पुढे काय होईल नाही होईल काय नाही, फायदा जो आहे तो भाजपला झालेला आहे. तर आता कोर्टानं सगळे आरोप रद्द ठरवलेले, म्हणजे निर्दोष मुक्तता केलेली आहे अरविंद केजरीवालची. मनीष सिसोदिया जे काही आरोपी होते 20-22 ते सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. म्हणजे कोर्टानं असं सांगितलं की घोटाळा झालाच नाही, ईडी काय पुरावे देऊ शकलेली नाही आणि त्याच्यामुळं ही केसच निकाली काढून टाकलेली. पण आता भारतीय जनता पक्षाचं मत आहे की बाबा आता वरच्या कोर्टामध्ये आम्ही जाणार आहे आणि वरच्या कोर्टामध्ये गेल्यावरती बघू असं सांगितलं गेलेलं. पण हे सगळं थोतांड आणि भाजप फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवरती कारवाईचा फास दाखवतोय. विरोधाच्या लोकांवरती कारवाई मात्र फक्त विरोधकांवरती करतं आणि त्या खोट्या कारवाई असतात हे आपल्याला ह्याच्यातून दिसून आलेलं आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्रासह देशभर 2014ला जे भाजप सरकार सत्तेत आलं त्यानंतर भाजपनं ईडी आणि CBIचा असा जो गैरवापर केला, प्रत्येक विरोधी माणसावरती ईडीची आणि CBIची कारवाई केली आणि त्या कारवाईला घाबरून सगळेजण भाजपमध्ये निघून गेले. जे भाजपमध्ये गेले नाहीत अशांवरती मात्र कारवाई करण्यात आली. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. 2-2, 3-3 वर्ष एकेकाला जेलमध्ये राहावं लागलं. अरविंद केजरीवाल हे 3 दिवस जेलमध्ये राहिले, तर मनीष सिसोदिया 1 वर्षभर जेलमध्ये राहिले, वर्षापेक्षा जास्त. तर त्यांचे दुसरे सहकारी 1.5-2 वर्ष सहकारी जेलमध्ये राहिले. परंतु महत्वाचं हेच आहे की आता कोर्टानं सांगितलं ह्याच्यामध्ये काय नाही, घोटाळाच झालेला नाही आणि CBI आणि ईडी काय पुरावे देऊ शकलेले नाहीत. आणि आता जर पुरावेच देऊ शकलेले नाहीत तर मग ह्या लोकांना एवढे दिवस जेलमध्ये बसवले त्याचं काय? म्हणजे किती भयान प्रकरण आहे बघा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जणांवरती ईडीची CBIची कारवाई झाली, ते घाबरून भाजपमध्ये गेले. देशभर हाच सगळा माहोल बनवलेला. ईडी आणि CBI कारवाई करायला जाते की घाबरून लगेच भाजपच्या बाजूने गेले, कारवाई शांत होतात. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीवरून असं देशभर एक मेसेज गेला की बाबा ईडी आणि CBI ही फक्त विरोधातल्या माणसांवरती कारवाई करण्यासाठीच आहे आणि त्यांनी भाजप जॉईन केलं की कोणावरती ही कारवाई होत नाही, असाच काहीसा मेसेज या सगळ्या गोष्टींमधून गेलेला आहे. तर हे प्रकरण नेमकं काय ते सुद्धा आपण बघू. बघा, आता दिल्लीमध्ये दारू घोटाळा हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला असं ईडीचं आणि CBIचं म्हणणं होतं. आणि या दारू घोटाळ्यामध्ये जे सामील होते त्यामध्ये सर्वप्रथम नाव होतं अरविंद केजरीवाल, जे दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर जे उपमुख्यमंत्री होते मनीष सिसोदिया यांचं सुद्धा नाव होतं या केसमध्ये. आणि त्यांच्यासोबत जी काही सगळे 20-22 लोक होती ती सगळीच्या सगळी लोक ह्याच्यातून मुक्त झालेले. म्हणजे एकावरतीही आता सध्या केस राहिले नाही. कोर्टाने हे सगळं सांगितलं की हे राजकीय षडयंत्र होतं आणि हे बनवलेली स्टोरी होती, ही स्टोरी बनवलेली होती आणि त्या स्टोरीमुळं हे सगळं घडलेलं होतं. म्हणजे ही स्टोरी बनवली होती सगळी आपणी, म्हणजे मनानेच हे सगळं बनवलेलं रचलेलं षडयंत्र होतं आणि ह्या षडयंत्रामध्ये ह्या लोकांना गोवण्यात आलं असं सुद्धा त्या दिल्लीच्या एका न्यायालयाने म्हटलेलं आहे निकाल देताना. आणि त्या CBI वरती आणि कठोर ताशेरे ओढलेले आहेत CBI वरती की हे सगळं चुकीचं तुम्ही करताय. पण आता जे झालं हे झालंय, चुकीचं असेल सरळ असेल, मात्र हे लोक 2-2 वर्ष जेलमध्ये राहिले आणि सरकार मात्र दिल्लीतलं आम आदमी पक्षाचं गेलं हेही तितकंच खरं आहे मित्रांनो. तर सरकार मात्र आम आदमी पक्षाचं गेलं आणि ते सरकार घालवण्यात मात्र भारतीय जनता पक्षाला यश आलं. हे सगळीकडे असंच आहे
ईडीच्या कारवाया करायच्या, ईडी दाखवायच्या. आता एक दिवस असं होईल की लोक ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरतील. आता हे सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आता बघा दिल्लीचं राऊज एव्हेन्स कोर्ट म्हणून आहे, त्या कोर्टाचा हा निकाल आहे. आता यामध्ये बघा आम आदमी पक्षाचे बरेच नेते होते, म्हणजे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, विजय नायर, अशा अनेक लोकांना हे याचा लाभ झाला म्हणावं लागेल या निकालाचा. आता ह्या जे स्पेशल कोर्ट नेमलेलं होतं जितेंद्र सिंह यांनी हे सगळे आदेश जारी केलेले आहेत की बाबा ह्याच्यामध्ये नेमकं नाहीच काय तर करायचं काय असं आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद काल घेतली आणि हे सगळं सांगितलं. आता हा विषय कधीचा आहे ते सुद्धा आपण बघूया. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया 21 मार्च 2024 ला त्यांना अटक करण्यात आली होती. 13 सप्टेंबर 2024 ला त्यांना जमानत म्हणजे जामीन सुद्धा मिळाला होता ह्या दोघा जणांना. परंतु ते एवढे दिवस जेलमध्ये राहिले आणि ते लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराला सुद्धा होते, म्हणजे प्रचारासाठी त्यांना जामीन दिला होता. पुन्हा ते जेलमध्ये गेले होते 26 फेब्रुवारी, म्हणजे पुन्हा जेलमध्ये गेले होते. तर ह्यातले काही जण 2023 पासून जेलमध्ये होते. म्हणजे ह्या सगळ्या जणांना आता हा दिलासा मिळालेला आहे. परंतु एकच ह्याच्यातून एक गोष्ट आहे की भारतीय जनता पक्ष आणि ज्या काही मीडिया आहेत भाजपने विकत घेतलेल्या, भाजप सोबत असतात त्या, हे सगळे माहोल क्रिएट करतात, माहोल तयार करतात की रोज तेच दाखवून चर्चासत्र घडवायचं. म्हणजे दिल्लीमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा भ्रष्टाचार झाला, असा घोटाळा झाला, तसा घोटाळा झाला, सगळ्या चर्चा तयार करायच्या, सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करायचे, ईडी सीबीआय पाठवायची, सीबीआय मध्ये गुन्हा दाखल करायचा आणि गुन्हा दाखल करून पुन्हा त्याला बदनाम करायचं आणि परत कोर्टाचा असा निकाल आला की परत चिडीचूप बसायचं, सांगायचं पुढच्या चौकशा सुरू आहे, त्या हे सुरू आहे, ते सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जणांवरती कारवाई झाल्या. दस्तूर खुद्द छगन भुजबळ यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली. अजित पवार यांच्यावर चौकशा सुरू होत्या, त्या सगळ्यांमध्ये क्लीन चिट मिळाली. छगन भुजबळ तर 3.5 वर्षे जेलमध्ये होते. 3.5 वर्षांनी सुटून आल्यानंतर मात्र त्यांची केस सुद्धा निर्दोष झाली. आता निर्दोष झाली केस म्हणल्यावरती 3.5 वर्ष जे जेलमध्ये राहिले, तर याचं काय? 3.5 वर्ष जेलमध्ये राहिले, शिक्षा भोगली त्यांनी 3.5 वर्ष. म्हणजे विरोधकांना पकडायचं, काही ना काहीतरी कारण लावून त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि सरकार त्यांचं पाडायला प्रयत्न करायचा, सरकार पाडायची. अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं जे सुडाचं राजकारण केलं, हे सुडाचं राजकारण काहीसं आता भाजपच्या सुद्धा बोकांडी बसणार आहे, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.